ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live वरचं त्याच्यानंतर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. हम्म. तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही. आहे की सध्या पाण्याचं राजकारण चालू आहे. टँकर माफिया, गुंड माफिया असं बोललं जातं बाहेर. त्याकडे तुम्ही कसं बघताय? मी पहिल्यापासून सांगतोय की फुरसुंगी उरुळी देवाचीच्या पाणी प्रश्नावरती सगळ्यात जास्त आंदोलन जर कोणी केले असेल तर ती धनंजय अप्पा. सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही पोलिसांचे रिपोर्ट काढा, तुम्ही सामान्य जनतेचे रिपोर्ट काढा, पत्रकारांकडनं माहिती घ्या. सगळी लोक तुम्हाला सांगतील की पाण्याच्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करणारा ह्या फुरसुंगी उरुळीत एकच नेता आहे, धनंजय अप्पा. हम्म. आणि जोपर्यंत सामान्य नागरिकाच्या प्रत्येक घरात पाणी येत नाही, एकाही मायमाऊलीला डोक्यावरती हंडा घ्यायची वेळ येणार नाही. हम्म. त्यासाठी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपल्याला ह्या निवडणुकीत कमळाचं पहिलं बटन दाबायचं आहे आणि नंतर काय करायचं ते करायचं. आपल्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. तुम्ही त्यासाठी काय केलं आणि काय करणार आहात? आपल्या भागात शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणी होत्या की शेतकऱ्यांना लाईट नसायची, तर आणि डीपी जर जळाली एखाद्या शेतकऱ्याची तर त्या भागात 10-10, 15-15 दिवस डीपी बसत नसायचे. आपण ज्यावेळेस आपल्याला समजलं की बाबा असं असं डीपी जळती आणि मला फोन आल्यानंतर आपण त्या ठिकाणी स्पॉटवर गेल्यावर एका दिवसात डीपी बसवायचं काम केलेलं आहे. हे सगळे शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यांची लाख लाख रुपयाची शेतीमाल त्यावेळेस उन्हाळ्याच्या काळात जळून जायचे. त्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या डीपी बसवल्या. त्याच्यानंतर मध्ये जो मोठा पाऊस झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यावेळेस सगळ्यात पहिला आपण मुद्दा उचलला की शेतकऱ्यांच्या जे नुकसान झाले त्याचे पंचनामे होते, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असे विषय आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रमुख मुद्दा आहे आपल्या प्रभाग क्रमांक 6चा, शेतकऱ्यांना जी टीपी स्कीम आणि रिंग रोडचा विषय हा अतिशय ज्वलंत आणि शेतकऱ्यांच्या भवितव्याचा पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. या टीपी स्कीमसाठी आम्ही सगळी मंडळी सरकारच्या पाठीशी पाठपुरावा करतोय आणि येणाऱ्या काळात 100% टीपी स्कीमची योजना होणार. सगळे शेतकरी सदन होतील आणि शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून एक व्यावसायिक किंवा चांगलं उत्पन्न येणाऱ्या काळात होणार आहे आणि त्यांची मोठी डेव्हलपमेंट आपल्या या प्रभाग क्रमांक 6 मध्ये होईल, ज्याच्यासाठी सामान्य लोकांना या ठिकाणी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आपण सरकारच्याकडं आदरणीय देवेंद्रजींकडे यासाठी पाठपुरावा करतो. जो फुरसुंगी में अभी जो चल रहा है टैंकर माफिया का मुद्दा, तो ये टैंकर माफिया अफवाह है या राजनीतिक मुद्दा है, इस पर क्या कहेंगे आप? टँकर माफिया हा कुठलाही अफवा नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे की आपल्याला टँकरद्वारे पाणी घेतलं जातं, पाण्याच्या लाईन दिल्या जातात आणि मग मागच्या काळात ज्या पाणी योजनेसाठी आपण जी आंदोलनं केली ती यासाठीच की बाबा या योजना बंद कशा पडल्या जातील याच्यासाठी जास्त प्रयत्न केले जातात. लोकांना पाणी मिळून द्यायचं नाही त्याच्यासाठी इतर लोक प्रयत्न करत असतात. ह्या दरम्यानच्या काळामध्ये अख्ख्या फुरसुंगीत एकच असा व्यक्ती आहे, धनंजय अप्पा, की जो सामान्य माणसाला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी वारंवार पाठपुरावा करून वेळप्रसंगी समोर ठामपणे उभं राहून आपली भूमिका मांडत असतं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गणेश कांबळे.